हे करत होते कारण मी बोलले तर मग हा असं होतं. चुप चुप चुप. थोडं दाखवू दे ना मला, थोडंसं दाखवू दे ना प्लीज प्लीज. रुसलीच बोल, रुसू नको. हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. सकाळची आपल्या सगळ्या जणींची जी काही धावपळ असते ना, घाई गडबड टिफिन बनवण्याची, तीच माझी पण चालली आहे. श्रीचा टिफिन आणि पप्पांना पण लवकर थोडासा नाश्ता लागतो, तर त्यासाठीच इथं तयारी करते मी. आणि श्रीचे एक्झाम पण सुरू झालेत. सो त्यावेळी आपण शाळेत जायचो, आपल्या एक्झाम असायच्या, त्यावेळी एवढं आपण जास्त सिरियस घ्यायचो नाही, ज्याला जितकं आज पालक म्हणून आपण खूप जास्त मुलांसाठी किंवा त्यांच्या अभ्यासाला घेऊन परीक्षा प्रोजेक्ट यासाठी इतके सक्रिय असतो. सतत काही ना काही ते डोक्यात चालूच असतं. इकडे शांभवीसाठी मस्त असा भात बनवलेला आहे आणि तूप भात ती आवडीने खाते आणि आई घरीच तूप बनवते, तुम्हाला तर माहिती आहे. आणि पप्पांसाठी पण लगे हातू बनवून घेतले मी पराठे. खरं तर त्यांना कडधान्य वगैरे जास्त आवडतात, पण म्हटलं की फॉर अ चेंज सर्व करूया. आणि हे पण आज नाश्त्याला आले होते, सो त्यांच्यासाठी पण इथं मी वाढलेलं आहे. तर आता सगळेजण मिळून आम्ही नाश्ता करतो. आणि स्त्रीसाठी मात्र थोडंसं वेगळ्या पद्धतीने सर्व करावं लागतं. आलू पराठाच आहे, पण तो खाताना दह्यासोबत आहोंना जास्त आवडतो. आणि मी शक्यतो लोणचं आणि पराठा खाते आणि स्त्रीला मात्र केचप सोबत आवडतं. पण मी वाढताना सगळ्यांनाच सगळं थोडं थोडं वाढते, जेणेकरून ज्याला जे आवडते ते त्यांनी खावं. पण स्त्रीला मात्र थोडं व्यवस्थित पद्धतीने, जसं शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं. तर नाश्ता वगैरे आटोपला. पप्पा आणि हे महत्त्वाच्या कामासाठी गेलेले आहेत बाहेर, तर त्यामुळे मग म्हटलं शांभवी पण आईसोबत छानपैकी तिकडे खेळते, तोपर्यंत माझं हे शूट आहे एक शॉर्ट व्हिडिओचं, तर ते करून घ्यावं. आणि व्हिडिओ येवाना तुमच्यापर्यंत पोहोचलाही असेल. त्याबरोबरीने एक मी ड्रेस पण मागवलेला आहे, तो कुठल्या पेजवरून नाही, तर असंच मी ऑनलाईन मागवला आहे मग स्वतःसाठी. तर तो पण आता तुम्हाला दाखवते. मग कशी वाटते साडी? आवडली का? खूप जर तुम्हाला आवडली असेल आणि मागवायची असेल तर मला नाही एका इंस्टाग्राम पेजवरनं रिसीव झाली आहे, ज्याचं नाव आहे कला धागा. परवाला मी एक यूट्यूबला शॉर्ट व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये मी हा ड्रेस वेअर केलेला आहे. याचं अनबॉक्सिंग दाखवायचं राहिलं होतं आणि खूप जणींनी मला विचारलंय की ऑनलाईन घेतलास की ऑफलाईन, खूप छान दिसतोय ड्रेस, तर त्याची लिंक असेल तर दे. तर फ्लिपकार्टवरनं मी तो मागवलाय आणि त्याची लिंक ॲफिलेटमध्ये देते. ॲफिलेटवरती क्लिक केल्याबरोबर तुम्हाला दिसून येईल आणि तुम्ही तिथे तुमच्या साईजनुसार मागवू शकता. याच्यामध्ये खूप सुंदर सुंदर कलर आहेत आणि आता उन्हाळ्यासाठी तर खूपच मला छान वाटला. आणि एक शूट होतं ते पण मी याच नवीन ड्रेसवरती केलेलं आणि बऱ्याच जणींनी विचारलं, तर म्हटलं चला हा एक पार्ट मी शूट करून ठेवला होता, तो तुमच्यासोबत शेअर करते. ही एल साईज मागवलेली आहे मी आणि याचा घेरा वगैरे पुढे तुम्हाला दाखवते. आणि कलर हा माझ्याकडे नव्हता आणि मला खूप छान वाटलं ते कॉम्बिनेशन ओढणीचं आणि त्याचं, त्यामुळे म्हटलं हे घेऊया आपण. आणि आईला सुद्धा हा खूप आवडला होता, ती म्हटली ती तुझ्यावर छान दिसेल, तिला मी जेव्हा दाखवलं. आणि मेन गोष्ट म्हणजे ना, आई इथं आहे, शांभवीला ती बऱ्यापैकी म्हणजे करमवते, तिच्यासोबत गप्पा गोष्टी गाणे ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात आणि त्यामुळे ना मला थोडंफार शूट करायला उसंत मिळते. आता ती गेल्यानंतर मी हे सगळं कसं मॅनेज करणार आहे ते देवालाच माहिती. पुढे तुम्ही पण व्लॉग पाहाल काय चाललंय माझं काय नाही ते. पण आत्ता हे बघा, हा असा ड्रेस आहे, कॉटनचा आहे आणि कलर कॉम्बिनेशन पण सुंदर आहे. वेअर करून दाखवते तुम्हाला. हा काहीसा असा दिसतो. आणि येस, एक गोष्ट पण मला तुमच्यासोबत बोलायची आहे की फसवणूक ही इतकी साधी गोष्ट लोकांसाठी होऊन बसली आहे. म्हणजे त्यांना काही वाटतही नाही एखाद्याला फसवताना, किंवा त्यांच्या मनात विचारही येत नाही की आपण एखाद्या व्यक्तीसोबत असं कसं वागू शकतो. म्हणजे निव्वळ पैशासाठी किती खालच्या थराला लोक जात आहेत, याचं उदाहरण मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, आम्ही बरेच दिवस झालं घर शोधतो आहोत आणि तुम्हाला त्या संदर्भातले व्हिडिओजसुद्धा मी बऱ्यापैकी दाखवलेले आहेत की आम्ही घर बघतोय किंवा हे घर आवडलं ते नाही आवडलं. आणि त्यातलं एक छानसं घर आम्हाला आवडलं, पण इतका दसका बसला ना, म्हणजे घर आम्ही आता डिसाईड केलं की चला आता आपण रजिस्ट्री करूया आणि त्यासाठीच पप्पा पण आले आणि मग सगळ्या गोष्टी करायच्या ठरल्या. आणि त्या अकॉर्डिंग मग एकतरी मोठा माणूस सोबत असावा, उगी पोरपुराडगी नको म्हणून मग पप्पा सोबत आले होते. भाऊ आणि आईंना पण कॉल केला होता, पण त्यांना येणं झालं नाही, तर म्हटलं तुम्ही तरी या. मग पप्पा आल्यानंतर ते सगळ्या गोष्टी कागदपत्र वगैरे आम्ही पडताळले. इवन यांचं जे काही प्रोफेशन आहे ते पोलीस असतानासुद्धा यांच्या बाबतीत किंवा आमच्या बाबतीत अशा गोष्टी घडू शकतात. तर सर्वसामान्यांना तर खूपच सतर्क राहण्याची गरज आहे, हे मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे. आम्ही जे घर घेणार होतो, आम्हाला जे घर आवडलं, तर त्या घरासंदर्भातलीच गोष्ट आहे की
त्याची रजिस्ट्री डबल झालेली होती. आणि हे इतकं म्हणजे सफाईने ही लोक करतात, जे एजंट असतात किंवा बिल्डर असतात, तर ते ह्या गोष्टी करताना घाबरतही नाहीत. सो ही एक गोष्ट आहे की तुम्ही घर घेताय तर खूप विचारपूर्वक घ्या. एक ना एक डॉक्युमेंट चेक करून मगच डिसिजन घ्या. आपण एक एक पै करून पैसे जोडलेले असतात आणि ते असे अचानक म्हणजे कुणाच्याही हवाली करताना किंवा या गोष्टीचा विचार झाला पाहिजे. आता आम्ही पाडव्याला नवीन घरात राहायला जायचं आणि तिथेच गुढी उभारायची असं ठरवलं होतं, पण ते स्वप्न आमचं तुर्तास तरी कोलमडलेलं आहे. जेवणाची तयारी झाली आहे पूर्ण. आता जेवायला बसतं तर त्यासाठी काय काय ते दाखवते. साधं सिंपल जेवण आहे. आता आई भाकरी करते, त्यामुळे मग भाकरी आणि शेवग्याची शेंग पप्पांना खूप आवडते, त्यामुळे मग व्हेज म्हटलं की साधी आमटी लागते, रस्सा आमटी. तर त्यामुळे इथं वाढलं आहे मी. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे ना पेटी पण आहे आणि अजून दूध डेली त्यांना ना जेवणात लागतं, दोन्ही वेळेला कंपल्सरी गावाकडे असताना. तर आता पटापट आम्ही वाढून घेते मी आणि त्यानंतर मग जेवण वगैरे करू आणि पुढच्या गोष्टी शेअर करू. तर वाढून घेते, जेवू आणि जेवण वगैरे झाली आहेत. आता सगळे आराम करतात, दुपारची वेळ आहे. मध्यंतरी मी काहीच शूट केलं नाही जेवण झाल्याच्या नंतर. तर आता ना कामं वगैरे सगळी आटोपली आहेत. शांभवी छान झोपली आहे, आई आहे आता तिच्याजवळ आणि पप्पा तिकडच्या रूममध्ये आराम करतात. श्री आणि ते चालू आहेत गप्पा गोष्टी दोघांच्या, काय काय ते क्रिएटिव्हिटी श्रीची, आणि ते सतत चालू असतं, आजोबा असं आजोबा तसं. तर आता हे पण आलेत, आम्ही दोघं म्हणून जाऊन येतो मार्केटमध्ये. थोडंसं काम आहे, काय काय नाही ते पुढे शेअर करते. सो स्टे ट्यून, पाहत राहा. चला. आणि यावेळेस कापडी पिशवी घेऊन चालली आहे बरं का. बऱ्याच जणींचं असतं की वर्षातून कॅरी बॅगमध्ये जास्त आणतेच गोष्टी आणि तसं नको करत जाऊ. सो लक्षात ठेवून कापडी पिशवी घेऊन चालली आहे. आता पप्पा पहिल्यांदाच आलेले आहेत आमच्या इकडे आणि म्हणजे कोल्हापूरला इकडे पहिल्यांदा आलेत आणि त्यांच्यासाठी कपडे घ्यावे असं म्हणतोय आम्ही. हे म्हणत होते की नाही घेऊच म्हणून, आणि पप्पांना जर हे माहिती झालं ना तर ते खूप ओरडणार आहेत, कारण त्यांना सांगितलं की दुसरं महत्त्वाचं काम आहे म्हणून आलोय. तर लवकर आम्हाला पटकन घेऊन पटकन वापस यावं लागणार आहे की नाही. चोरून चाललोय, चोरून. आलोय आम्ही आता पप्पांचे कपडे घेण्यासाठी. साडे कपडे घालतात मेन म्हणजे शिवून घालतात असं नाही रेडीमेड वापरतात. तर असे फाडीव कपडे किंवा जे काही ताग्यातले असतात त्यातलं मला तितकं समजत नाही, पण हे मला सांगत होते की हातात घेतल्याबरोबर कपडा लक्षात येतो की त्याची क्वालिटी कशी आहे ते. थोडंसं क्रीम टाईप पण चालू झालंय असं की जे मला आवडत आहे ते यांना आवडत नाही. म्हणजे स्टार्चमध्ये घेऊन जे बघा वापरत नाही आजपर्यंत कधी तसं नाही वापरलं आहे. तर मग माझं होतं की मी पोचला आणि हे वापरतो कशात हे लेमन वापरतो बघूया. आणि शेवटी पाण्याची कुठलं टन होतं का हा कोसला आहे, वाटत नाही ना. कोसला नाही. हे बघा सिल्की नाही बरोबर सॉफ्ट असते सिल्की सुरकुत्या पडल्यानंतर नाही ते बरोबर आहे. सिल्की आमच्या नाही ते आमच्याला असं द्या ना तुम्ही. हे सवाल म्हणून आणणार. हो हो आणि लाईट वेट चांगला आहे, गरम होणार चांगला आहे. एका मतावर आलोय आणि डन झालंय काय घ्यायचं ते. आता दाखवतायत काका. काका पण कन्फ्यूज झाले आमच्या सगळ्या वादावर. हे घेऊ की ते घेऊ, ते घेऊ. बाकी कपड्यांच्या बाबतीत कसं असतं, आपल्याला नाही आवडत तर आपण रिटर्न करू शकतो, पण एकदा फाडलेला फाडीव कपडा परत ते रिटर्न नाही घेत. त्यामुळे विचारपूर्वकच निर्णय घेतला. त्यानंतर मग बिल केलं आणि आता ना खरेदी झालेली आहे. आता निघतो आम्ही, आवाज येणार नाही, खूप गर्दी गोंधळ आहे. बाकी झाली आहे खरेदी, पण अचानक इथून जाताना एक स्पोर्ट्सचं दुकान आम्हाला लागलं आणि झालं असं की स्पोर्ट्स शॉप दिसल्यानंतर यांना क्लिक झालं की ते श्रीचं चाललंय ते 13 बँड पाहिजे त्याला, ते धनुर्विद्येचं प्रॅक्टिस करण्यासाठी टीचरांनी सांगितलंय. मला वेळ मिळत नाही, आज योगा आलोय. पप्पा आणला का? आणलंय का इकडे येईल.
की तर मिळावं म्हणजे झालं नाही तर एवढं थांबून हे गे नाही सगळं स्पोर्ट्सचं आहे ना ते बापरे. तिथून आणली त्याला तिच्यासाठी लई डोकं खाल्लंय पोराला. तर लेकाचा लाड हट्ट नाही गरज होती घेणे नाही चांगल्या कामासाठी आपण करायला पाहिजे. पुरवले आणि मिळालेलं आहे फायनली. बरं झालं की जास्त फिरावं लागलं नाही फिरव. मी खूप फिरलोय मी म्हणाल ते जास्त फिरावं लागलं नाही बरं झालं हे म्हणतात मी पण खूप मी फिरलो. अवेळी येत होतो ग सायंकाळी हे उशिरा बंद जायचो. असायचं ना. हा. आता लाडक्या भाच्यासाठी चिंचेचं लोणचं घ्यायला आलो आणि इथून एकदा नेलं होतं ते गावी आमच्या भाच्यानी खाल्लं ते सततच मागत होता. आता आम्हाला एवढ्या दुरून इथपर्यंत यावं लागलं चिकूस होते ना. ते चिंचेचं लोणचं चिंच 10 वर्षानंतर आलो आम्ही ते घेतलंय फायनली. एवढं ना ते सतत चालू होतं त्याचं कधी घेणार स्वत घेतलं जाताना घेऊन जाते. थँक्यू दादा. लाईट शिवाय पर्यायच नाही. नाही अजून कनेक्शन. हां खालची हे विथ टॉयलेट बाथरूम ही ऑफिससाठी खाली आहे. ह्याला असे एवढी कट्टाकटी बघितलं. 5 वाजले. हो बघत वेळ कसं असं कळत नाही. बाहेर गेला तरी आपण थोडा पण वेळ बेस्ट शंभर उठली असणार आया शोधत फिरती घरभर. त्यानंतर येताना थोडंसं खायला घेऊन आलो होतो कारण की खूप भूक लागते बाहेर फिरून आल्यानंतर तरी. आणि एकट्याने तिथं खाण्यापेक्षा म्हटलं सगळेजण मिळून खाऊया. आणि त्यानंतर इकडे मक्याची कणसं उकडायला घातलेली आहेत. तर शॉपिंगवरनं आल्यानंतर थोडंसं मग आराम केला आम्ही सगळ्यांनी गप्पा गोष्टी केल्या. आता पुन्हा हा व्लॉग यासाठी स्टार्ट करते की बरेचदा असं होतं की मी शॉपिंग करून येते आणि गोष्टी दाखवायच्या माझ्याकडनं राहून जातात. मी असा विचार करते की आता पुढच्या व्लॉगमध्ये दाखवते वगैरे आणि परत ते वापरायला काढायला घ्यायला सुरुवात होते. तसंच आज पण लिटरली झालंय. म्हणजे यांना पण एक टी शर्ट आणि नाईट पॅन्ट आणली होती तर ती त्यांनी वापरायला काढली. श्रीने लगेच ती पॅन्ट जी त्याच्यासाठी आणली आहे ती घेतली वापरायला. आणि पप्पांचे कपडे तर तुम्ही पाहिलेले आहेत. आईची साडी पण तुम्हाला माहिती आहे कुठली काय ते. तर पप्पांसाठी खरेदी करायला गेलो होतो पण येताना बऱ्याच गोष्टी घेऊन आल्या कारण की शांभवीची हाईट खूप वाढली आहे आणि तिला सध्या कपडे होतच नाहीयेत पहिले जे आहेत ते. लेंथ मध्ये खूप आखूड होत आहेत फिट होत आहेत त्यामुळे मग घेणं होतच. पप्पांचं निमित्त होतं त्यांचे कपडे आणायला गेलो होतो आणि पप्पांचे कपडे व्हाईट ते कसे घालतात तुम्हाला माहिती आहे तर तसे घेतलेले आहेत. तो कपडा फक्त ना तो स्टिच करून घ्यावा लागतो. तर त्यांचे जे टेलर आहेत तर त्यांच्याकडेच तो करावा लागणार. त्या मुरुडला ते स्टिच करतात तर मग तिकडे गेल्यास ते शिवून जेव्हा वेअर करतील त्यावेळी मी तुमच्यासोबत ते शेअर करेनच. सो चला तो एक घेतलाय. त्यामध्ये काही एवढं दाखवण्याजोगं नाही. व्हाईट पॅन्ट पीस आणि शर्ट पीस व्हाईट असतात ते. चला जास्त वेळ न दवडता पटकन मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीचे कपडे काय घेतलेत ते. आता पप्पा आई आराम करतात तर मग म्हटलं पटकन शूट करून घेते कारण परत ना शांभवीची लुडबुड मध्ये सुरू होते तुम्हाला तो माहितीये. सो सगळ्यात अगोदर शांभवीचाच ड्रेस दाखवते मी तुम्हाला. अशा पद्धतीचा हातीचा शर्ट आहे हा असा आणि याची क्वालिटी पण छान आहे. हा कलर नव्हता पण तिच्याकडे. आणि ती आहे पॅन्ट आणि पहिल्यांदाच असं काहीतरी वेगळं ट्राय केलं तिच्यासाठी म्हणजे वेगळं आणलंय. दरवेळी हे ना असं म्हणजे लॉंग असतात पॅन्टी शक्यतो तिच्या आणि उन्हाळ्याचा विचार करूनच आणलेत कपडे. सो नंतर ही पॅन्ट आहे श्रीची. फक्त शांभवीलाच नाही तर श्रीला पण आणलं आहे बघू शकताय. कलर मला थोडस हा तेवढा आवडला नाही. मी म्हणत होते की ब्लॅक आणि ब्ल्यू एक आणली आहे ती कशी आहे दाखवते. ती वापरायला पण काढली लगेचच. हे बघा ही आहे पॅन्ट. दोन्हीचं सूत सेमच आहे या फक्त याचा कलर मला तितका विशेष वाटला नाही. हा छान आहे. गो. आता पाडवा म्हटलं किंवा सणासुदीला कुठल्याही आपण ट्रॅडिशनल कपडे घेतो. शांभवीला तर खूप सारे ट्रॅडिशनल फ्रॉक्स वगैरे आहेत आणि ते ती डेली वापरू पण नाही शकत. आणि मुलांच्या बाबतीतही सेम होतं त्यामुळे डेली वेअरमध्येच चांगल्या क्वालिटीचे घेण्याचा निर्णय घेतला. पुढे ते त्यांनी वापरायला पण हवेत म्हणजे त्यांना कम्फर्टेबल वाटले पाहिजे.
त्यानंतर हा सुंदर असा फ्रॉक हा शांभवीसाठी घेतला आहे. काही जणी म्हणतील खूपच मोठा वाटतोय, पण खरं सांगू शांभवीची हाईट पण छान आहे आणि तब्येतही छान आहे. त्यामुळे ना तिला थोडेसे वाढतेच कपडे घेते आहे मी, कारण फिट होतात लवकर आणि ज्या पद्धतीने तिची ग्रोथ होती आहे ना, तर त्या मानाने मग जराशी मोठीच असू देत म्हटलं. ती काही 1-2 महिन्यांनी नंतर का घालेना. आता हे शर्ट जे आहेत ना, तर ते श्रीसाठी घेतलेत. कलर कॉम्बिनेशन खूपच सुंदर आहे. मला हा खूप आवडला. मेन म्हणजे खूप सॉफ्ट आहे. त्याला दररोज वापरण्यासाठी सुद्धा छानच आहे आणि याच्यावरची रील सुद्धा मला वाटतं मी शेअर केली आहे तुमच्यासोबत. हे सगळं मी तुम्हाला दाखवते ना, तर असं झालं ना, की म्हणजे आम्ही लहान असताना शक्यतो कितीही काही म्हटलं ना, तरी वर्षातून 2 वेळा फार तर नवीन कपडे मिळायचे. एक गुढीपाडव्याला म्हणजे मराठी नवीन वर्ष आणि दुसरं म्हणजे दिवाळीच्या वेळी एखादा ड्रेस असं. पण आजकाल मुलांना आपल्यासारखं असं म्हणजे सणावारांनाच कपडे मिळणं हा प्रकार राहिलेला नाही आहे. म्हणजे म्हणतात ना, ऑकेजनची गरजच राहिली नाही. त्यांना एरवीही कपडे मिळतात आणि स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज वेगवेगळ्या असतात. त्यानुसार त्यांचे वेगवेगळे कॉस्ट्यूम किंवा वेगवेगळे युनिफॉर्म असतात. काही ॲबॅकसला असतात त्याचा टी शर्ट वेगळा, मग स्पोर्टचे वेगळे, त्यानंतर कराटेचे वेगळे, असं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे आहे. आणि शांभवी इथं असल्यामुळे आवाज गोंगाट खूप आहे म्हणून मी फक्त हे करत होते, कारण मी बोलले तर मग मला असं होतं. चुप चुप चुप. थोडं दाखवू दे ना, मला थोडंसं दाखवू दे ना प्लीज प्लीज. रुसलीच बोल, रुसू नको. हे 2 आणि अशीच आणखी एक याच्यामध्ये ब्ल्यू जी त्यांनी वेअर केली. अशा 3 पॅन्ट घेतलं आणि त्याबरोबरीने हे 2 टी शर्ट खूप छान असे त्याला घेतलेत. खरं तर मला यापेक्षा सुद्धा हा खूपच आवडला कलर, कारण खूपच गोड दिसतो हा आणि स्ट्रेचेबल आहेत मेन म्हणजे. आणि हे श्रीचे कपडे, खरं तर शांभवीपेक्षा श्रीचे जास्त झाले. आणि ही शांभवीची फ्रॉक थोडीशी मोठी घेतली आहे, बघू आता ही तिला येते की नाही ते. कशी वाटली तुम्हाला ते सांगा. आणि श्रीचे कपडे तुम्हाला आवडले का शांभवीचे ते पण मला सांगा. आणि हा वाला जो आहे तो पण छान आहे. मला ही फ्रॉक जास्त आवडली कारण कलर कॉम्बिनेशन आणि हे, आणि हा पण छान आहे थोडा वेगळा. आणि अजून एक आहे शांभवीची एकदम कलरफुल, अशी वाली फ्रॉक एकदम कलर आहे त्याच्यामध्ये आणि इथं स्ट्रेचेबल आहे ही थोडीशी. असे छान बटन्स आहेत तरी कलर आहे. कशी वाटते नक्की सांगा. सो या 2 फ्रॉक म्हणजे 3 आहेत शांभवीचे याच्यामध्ये. असं पण वेळ मिळत नाही आवर्जून, त्यामुळे मग कामात काम अनायसे गेलोच आहोत तर म्हणून ह्या गोष्टी घेऊन आलोत. आता हे बघूया साईज वाईज, छान बसले तर ठीक, नाही तर मग थोडी कमी साईज याच्यामध्येच घेऊन यावी लागेल. कारण का शांभवीला घेऊन गेलं नव्हतं, त्यामुळे थोडंसं तिच्या हाईटचा इश्यू येतोच. आणि कपडे छोटे घेतले की लगेच 1-2 महिन्यामध्ये तर खूपच फिट व्हायला लागतात, त्यामुळे वाढतेच घेणं गरजेचं आहे. आणि श्रीसाठी सुद्धा सेम त्यात आहे. तो आता 3री मध्ये, आता 4थीला जाईल तो. तर त्या मानाने म्हणाल तर हा शर्ट वगैरे खरं तर खूप मोठा वाटतो आपल्याला, पण त्याच्या हाईटनुसार म्हणजे हाईटला जर कमी घेतला ना तर त्याचा इथला भाग असा उघडाच राहतो, कारण अशी लांबी जास्त आहे त्याची आणि असं स्लिम आहे, त्यामुळे थोडंसं लूज होईल मला वाटतं, पण शोल्डर मध्ये बसेल हा. सो तुम्हाला कुणाचे कपडे सगळ्यात जास्त आवडले, यातला कुठला ड्रेस सगळ्यात जास्त आवडला ते पण मला सांगा. आणि जर सिमिलर प्रोडक्ट असतील तर मी टॅग करते, जेणेकरून तुम्हाला ऑनलाईन मागवायचे असतील तर पण मागवता येतील. पण हे मी ऑफलाईन घेतलेले आहेत, पण इन केस असतील तर डेफिनेटली मी टॅग करेन. ओके. सो कसं वाटलं ते सांगा. आणि छान अशी शॉपिंग झाली आहे आजोबांची आणि मुलांच्या कपड्याची. सो हो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आज मला रात्रीच्या स्वयंपाकाचं टेन्शन नाहीये. त्याचं कारण आहे श्रीमंत सरकार, कारण की ते म्हटले की नॉनव्हेज शक्यतो असेल तर ते सगळं काय म्हणतात टास्क जो काही आहे चार्ज ज्यांच्याकडे हँडओव्हर होत असतो ते स्वतःच घेतात बाय चॉईस. कुकिंगचे टाकले तर नॉनव्हेज वगैरे. आता आज आहे बिर्याणीचं पीठ, बाप्पांना माहीत नाही ते म्हणजे मला लगेच हवं सिंपल पाहिजे. तरी सकाळी साधं सिंपलच होतं आपलं, शेंगेची भाजी वगैरे. मग आज चाललं होतं की बिर्याणी करावं, ते बनवतात. आता मी तेवढ्या वेळात एडिटिंग करून घेते. मागचे 2 दिवस मी ब्लॉग पण टाकलेलं एडिटिंग करते. इकडे मॅरिनेट केलेलं नॉनव्हेज. आमची घरचा पुदिना आहे ना.
जाता जाता एवढंच सांगेन, कुठलीही प्रॉपर्टी खरेदी करत असताना कितीही विश्वासाचा माणूस असेल मध्यस्थी किंवा तो बिल्डर, तरीसुद्धा चेक केल्याशिवाय डॉक्युमेंट्स तुम्ही अजिबात तिथे ना कुठल्याही बॉन्डवरती साईन बिन करू नका आणि पैसे तर अजिबातच स्वाधीन करू नका. सगळ्या गोष्टी पाहून चोखंदळपणे मगच साईन करा किंवा पैसे स्वाधीन करा. सो हेच सांगणं आहे. बाय.